दरम्यान भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी ट्विट केलेलं आहे, काय म्हणत आहेत त्या आपण पाहूयात। भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष सुटका झाली, प्रज्ञा यांचं अभिनंदन। न्यायालयाच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यांमध्ये साधी ऋतुंबरा आणि सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता। काँग्रेसच्या सरकारने सूडबुद्धीने खोट्या केसेसमध्ये त्यावेळेस त्यांना गुन्हा दाखल केला होता, परंतु आज न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि भगवा आतंकवाद म्हणून जो काही हिंदूंना बदनाम करण्याचं जे षडयंत्र काँग्रेसने आखलं होतं त्या सत्याचा आज विजय झालेला आहे आणि आज न्याय मिळालेला आहे। सर्व गुन्हेगारांना आज त्या ठिकाणी कुठल्याही पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलेले, याचा सर्व हिंदुत्ववादी संघटना आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि ह्या काँग्रेसचा निषेध करत आहोत की यांना निरपराध लोकांना त्यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो आहोत। धन्यवाद। तुम्ही जल्लोष करतायत, घोषणाबाजी साध्वी प्रज्ञा सिंग यांना काँग्रेसने त्याच्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून त्यांना अनेक वर्ष तुरुंगामध्ये डांबलं आणि आतंकवाद हा भगव्या स्वरूपाचा असतो असा दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला होता तो आज माननीय न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये हाणून पडलेला आहे आणि भगवा हा कधी आतंकवादी नव्हता, नसणार आणि नाही राहणार हे आज माननीय न्यायालयाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। साध्वी प्रज्ञा सिंह मालेगावमध्ये येणार होत्या, तो दौरा त्यांना कॅन्सल करावा लागला होता। त्यांना त्यांच्या प्रकृतीमुळे तो दौरा कॅन्सल करावा लागला होता, पण आम्ही त्यांना परत एकदा निमंत्रण देण्यासाठी रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या हाताने राखी बांधण्यासाठी आणि त्यांना कार्यक्रमाचं पुन्हा एकदा आमंत्रण देण्यासाठी जाणार आहोत आणि जो मालेगावच्या वासियांच्या वतीने हिंदूवीर असा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहोत तो परत दिला जाणार आहे। आपण बघतोय मालेगावची जनता आता यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, घोषणाबाजी केली जात आहे आणि एकूणच घोषणाबाजीने हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला जातो। एका बाजूला नाराजी व्यक्त होत आहे तर दुसऱ्या बाजूला आनंदोत्सव साजरा केला जातोय। कॅमेरामॅन मयूर बरगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मालेगाव। आपण बघतोय तर मालेगावामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे। हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष केला जातोय, कारण कुठेतरी हिंदुत्ववाद आणि त्याचबरोबर दहशतवादाचा संबंध जोडला गेला होता या खटल्याच्या माध्यमातून, या ब्लास्टच्या माध्यमातून आणि आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर हा ठपका कुठेतरी दूर झालेला आहे। हा जो बट्टा लागलेला होता हिंदुत्ववादी संघटनांना